हंगाम 2025-26च्या गळीत हंगामानंतर आपल्या कारखान्याचे आज प्रथम 11 पोत्यांचं साखर पोत्यांचं पूजन या ठिकाणी आपल्या पोदेगाव आणि परिसरातील सर्वच पत्रकार बांधवांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं. मला अत्यंत आनंद होतोय. फार अडचणीच्या काळातून आपण गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यांनी समोर अडचणीला तोंड देत आपण हा हंगाम चालू केला. अनेक लोकांना ह्या विषयी संभ्रम होता, कारखान्याचा हंगाम सुरू होतोय की नाही. परंतु आदरणीय प्रताप काकांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कारखान्यातील सर्वच कर्मचारी परिवाराने अत्यंत कमी वेळेमध्ये या कारखान्यामध्ये ज्या आवश्यक कामं होते ती केली आणि शेतकऱ्यांनी देखील कारखान्यातील विश्वास ठेवून या ठिकाणी ऊस कारखान्याला पुरवण्याचं काम केलं. मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सोबतच ह्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम जरी उशिरा चालू झाला असला परंतु माझा विश्वास आहे की कारखाना 3 लाख टन या हंगामामध्ये क्रशिंग नक्कीच करत आणि कारखान्याचा प्रयत्न राहणार आहे की जास्तीत जास्त रिकव्हरी कारखान्याला आपल्या उत्पादनातून मिळावं आणि कारखान्याने देखील सर्व कारखान्याच्या प्रमाणे 3,000 रुपये प्रति टन एवढा भाव शेतकऱ्यांना जाहीर केलेला आहे. माझी आपल्या सर्वांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना विनंती असते की आपण आपला ऊस केंद्रेश्वर सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी द्यावा. सोबतच आपल्या सर्वांना माहिती की कारखान्याच्या डिस्लरी प्रकल्प देखील त्या ठिकाणी मंजूर ह्यापूर्वी झालेला असेल. त्या बाबतीत देखील या हंगामामध्ये आपण त्याची तयारी देखील करणार आहोत आणि मला विश्वास आहे की पुढच्या हंगामापर्यंत त्याचं प्रकल्पाचं काम पूर्ण होईल आणि त्याचं कार्य देखील पुढच्या हंगामामध्ये कारखान्यासोबत चालू होईल.